सध्या उन्हाची तीव्रता एवढी वाढली आहे की या परिसरामध्ये 40 डिग्री पर्यंत तापमान गेलेले आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी माणसांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना या राखीव वन क्षेत्रात मात्र विविध प्राणी पक्षी असून सुद्धा वन विभागाने या पाणवठ्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारची प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नाही। या पाणवठ्यामध्ये पाणी नसल्यामुळं या राखीव वनातले जे प्राणी आहेत ते मानवी वस्तीकडे कूच करत आहेत आणि त्यामुळे एकतर मानवी वस्तीकडे गेल्यामुळे जंगलातले प्राणी एकतर ते मानवावर हल्ले करत आहेत किंवा मग त्यांची शिकार होत आहे। त्याच्यामुळं हा भयानक प्रश्न या पाणवठ्याच्या कोरड्या पाणवठ्यामुळे निर्माण झाला आहे। आपली वन विभागाला आमची एवढीच मागणी आहे की कमीत कमी माणसाचं तर सोडून द्यावं, माणूस इथे नाही तिथे जाऊन पाणी पिईल, पण कमीत कमी या मुक्या जीवासाठी तरी तुम्ही पाण्याची व्यवस्था केली पाहिजे जी की तुम्हाला घरून करायची नाही। त्याच्यासाठी शासनाचा सेपरेट निधी सुद्धा आहे, असं असताना सुद्धा आपण का दुर्लक्ष करतात हे अधिकारी हे कळायला मार्ग नाही।